अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। साहेब, आपल्या कोपरगाव नगरपालिकेचा खंडक नाला आहे, त्या खंडक नाल्यामधून आहे ना यांनी जे पाणी तो वॉल आहे, तो वॉलमधून लाखो लिटर पाणी खंडक नाल्यामध्ये चाललेले आहे साहेब। ऐन पावसाळ्यामध्येच कोपरगाव शहराला नगरपालिकेकडून सध्या 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे। पावसाळा सुरू असताना देखील शहरवासियांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे मात्र नगरपालिका पाणी पुरवठा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। खंडक नाल्यालगत ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी गटारीला वाहून गेले। यामुळे जनतेमधून पाण्याची टंचाई असताना असे पाणी वाया जात असल्याने पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे। या घटनेची माहिती मिळताच मनसेचे अनिल गायकवाड यांनी या ठिकाणी नाव घेत याबाबत तातडीने पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना सदर बाब निदर्शनास आणून देऊन पालिकेने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात असे प्रकार वारंवार झाल्यास आम्ही शहरवासियांच्या हितकरिता उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा अनिल गायकवाड यांनी दिला आहे। कोपरगाव शहराला 12 दिवसाआड पाणी मिळू राहिलं आणि ह्या नगरपालिकेने आज सकाळी त्या पाईपलाईनचं लिकेज झालं होतं, ते अर्जंट काढलं आणि ते काढून दिलं। हे बा, या इथं किती पाणी सोडलं, लाखो लिटर पाणी या गटरीत घालू राहिली नगरपालिका। हां, यांना सांगून सुद्धा या नगरपालिकेला इथं लोकांना पाणी नाही, 105 मधली भागातल्या लोकांना प्यायला पाणी नाही, त्यांचे हांडे माठ सगळे मोकळे झालेले। ही नगरपालिका, आता ही नगरपालिका काय म्हणणार आहे, हे याचं पाणी कशाचं, वॉशआउटचं पाणी, हे वॉशआउटचं पाणी आहे, याचं ते नगरपालिका म्हणणार आहे। पण माझं नगरपालिकेला एकच सांगणं आहे, तुमचे हे नाटकं आहे ना बंद करा, हे चालणार नाही तुमचे। लोकांना पाणी नाही प्यायला, तळ्यामध्ये अजिबात पाणी राहिलं, ते घाण पाणी लोकांना प्यायला दिलं होतं आणि इथं पाईपलाईन फुटली, ते घाण पाणी त्याच्यामध्ये जाऊन ते लोकांना प्यायला पाणी मिळू राहिलं आणि इथं हे पाणी बा वॉशआउट करून सोडून दिलेलं आहे म्हणता। वॉशआउट पाणी नाही आहे, हे वॉल लीक झालेला आहे यांचा पाणी आहे। पाईपलाईन मधलं पाणी कशातलं आहे, पाईपलाईन वॉल बसवायचं आहे ना, त्याच्यावर ते सोडलेलं आहे। मी बोललो ना, यांचे शब्द काय